राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाली। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत। हे बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की आचारसंहितेमध्ये पण वाटप सुरू होईल। खुशखबर खुशखबर खुशखबर, अखेर वाटप आज झालेले आहे 3,000 रुपये। आज राज्यातील प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले। अत्यंत महत्त्वाची अपडेट, SMS आले, सर्वांना मेसेज आले, चेक करा। मोबाईलवरती SMS आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, बहिणींनो चेक करा पटापट पटापट। ज्यांना हप्ता आला त्यांनी हो टाईप करा आणि ज्यांना नाही आला त्यांनी नाही टाईप करा। अत्यंत महत्त्वाची खुशखबर, हे बघा, मागच्या वेळी शासनाने काय सांगितलं होतं की आम्ही आचारसंहितेमध्ये पण हप्ता देऊ, असं त्या संदर्भात हालचाली सुरू होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली होती। अखेर ती माहिती खरी ठरत हप्ता येणे सुरू झालेला आहे। 3,000 रुपये वाटप, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता या 2 महिन्याचे एकत्र। तसेच 8,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, 8,000 रुपये आहेत की 8,000 रुपये संदर्भात अपडेट आहे की 8,000 काय आहे, हे 8,000 त्याविषयी पण आपण समजून घेऊया। ही 8,000 संख्या आहे की पैसे आहेत की हप्ता आहे त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। भरपूर बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। बघा, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व बहिणींचं, सर्व भावांचं, जो कोणी पण हे व्हिडिओ आता बघत असतील, बहिणी असो भाऊ असो, सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। हे बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा पण अपडेट येत असते, मग ती छोटी असो मोठे असो, सर्व अपडेट तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ATV गुरुजी यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर सर्व माहिती दिली जाते। आता बघा, तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत KYC करायला सांगितलेलं आहे बहिणींनो। 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा। आणि राहिला विषय 17वा हप्ता आणि 18वा हप्ता, याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत। आणि भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेत। आणि बघा, मी तुम्हाला रोज काय सांगतो की तुम्ही तुमच्या ज्या पण समस्या असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त तुमच्या ज्या पण समस्या असतील त्या समस्या कमेंटमध्ये मांडा। त्या संपूर्ण समस्यांचं निराकरण, संपूर्ण समस्यांचा तोडगा, उत्तर मी तुम्हाला देत असतो। त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा तुम्ही आता। ओके, चला आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट काय आहेत हे बघा। सर्व बहिणी वाट बघू लागले होते 17व्या हप्त्याची की 1,500 रुपये कधी जमा होतील, कधी होतील जमा। परंतु शासनाने एवढी मोठी खुशखबर दिलेली आहे ना बहिणींनो, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज पण नाही। आता बघा, काही बहिणींना हप्ता अजून आलेला नसेल, ज्यांना कोणाला आलेला नसेल त्यांनी नाही टाईप करा कमेंटमध्ये, आणि ज्यांना नाही आलेला असेल त्यांना मग कधी मिळेल हप्ता, तर हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। हे बघा, 3,000 रुपये वाटप तर भरपूर बहिणींना झाले, परंतु अशा भरपूर बहिणी आहेत ज्यांना अजून हप्ता आलेला नाही। ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पुढे त्या संदर्भात अपडेट देण्यात येणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, यूट्यूब टीमला पण माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही। आपल्या व्हिडिओमध्ये कुठलाही दावा न कुठलाही जे काही आहे म्हणजे बळी पडण्याची माहिती दिली जात नाही, कोणत्याही अफवांना बळी पडण्याची माहिती दिली जात नाही। जे सत्य आहे तेच आपल्या चॅनलवर सांगितलं जातं। एज्युकेशन पर्पजनुसार आपले व्हिडिओ असतात आणि आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही। ओके, चला आता बघा अपडेट। राज्यातील सर्वात फेमस योजना कोणती योजना आहे? माझी लाडकी बहीण योजना। माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना आहे बहिणींनो आपल्या राज्यातील। दर महिन्याला महिलांना 1,500 रुपये या योजनेमार्फत दिले जातात, परंतु यावेळेस डायरेक्ट 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे। ओके, याबद्दल आपण सर्व सांगतो, तुम्हाला काहीच काळजी करू नका। आता आपण एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। परंतु आता हप्ता कोणाला मिळत आहे
हे लक्षपूर्वक ऐका, हीच माहिती महत्त्वाची आहे. जरी हे काम तुम्ही केलेलं नसेल ना बहिणींनो, तुमचा हप्ता बंद होणार आहे. हो, तुम्ही जरी हे काम केलं नसेल तर. मग ते काय काम आहे जे तुम्ही केलं नसेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो? चला त्याविषयी आपण समजून घेऊया. KYC तुम्ही केलेलं नसेल ना, तुमचा हप्ता जो 17वा 18वा हप्ता आहे तो थांबवला जाईल किंवा बंद होऊ शकतो. 31 डिसेंबर ही तारीख आता तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे. करा KYC करा पटापट, ज्यांची बाकी आहे, अन्यथा लाभ खंडित होऊ शकतो, बंद होऊ शकतो. बहिणींनो, राज्यातील सर्व बहिणींना या सूचना देण्यात येत आहे की त्वरित KYC पूर्ण करावी लाडक्या बहिणींनी. चला आता आपण जाणून घेऊया 17वा आणि 18वा हप्ता किती जिल्ह्यात आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला त्याविषयी माहिती. चला आता आपण एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. बहिणींनो, काय आहे माहिती अपडेट, चला जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, मुख्यमंत्र्यांच्या 95,000 लाडक्या बहिणी संकटात. आता बहिणी म्हणतात देवाभाऊ आम्हाला न्याय द्या. तर काय आहे अपडेट? 95,000 लाडक्या बहिणी संकटात आहेत. आता कशामुळे, काय आहे कारण, याविषयी आपण समजून घेणार आहोत. 95,000 लाडक्या बहिणी संकटात आहेत. आता बहिणी म्हणतात देवाभाऊ आम्हाला न्याय द्या. काय आहे अपडेट, चला जाणून घेऊया. सरकारच्या नियमानुसार ज्यांची KYC शिल्लक राहील त्यांना सिस्टीम पेंडिंग किंवा इनॲक्टिव्हमध्ये टाकले आणि त्यांना पुढील हप्त्याचे पैसे खात्यात येणार नाहीत. म्हणून 31 डिसेंबर 2025 पूर्वी KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट, इनॲक्टिव्ह किंवा पेंडिंग या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला टाकलं जाणार आहे. इनॲक्टिव्ह म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह नाहीत, म्हणजे तुम्ही KYC केलेलं नाही. इनॲक्टिव्ह आहात म्हणजे तुम्ही म्हणजे जागेवर नाहीत असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही ते ऑनलाईन काम केलेलं नाही म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हच नाहीत तिथे. या कारणाने ज्यांची KYC बाकी आहे त्यांना इनॲक्टिव्हमध्ये टाकलं जाणार आहे. इनॲक्टिव्हमध्ये जरी टाकलं तर काय होईल? इनॲक्टिव्हमध्ये जरी टाकलं ना, तुमचा हप्ता थांबवला जाईल किंवा बंद होईल. 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटणार नाहीत. बहिणींनो, आलं लक्षात? आणि बघा, पेंडिंगमध्ये पण टाकलं जाऊ शकतं. आता पेंडिंगमध्ये असं टाकलं जाणार की या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे आणि या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही, त्यामुळे पेंडिंग म्हणजे पुढे चालून यांना ऑप्शन पण दिला जाऊ शकतो कारण पेंडिंग म्हटलेलं आहे. ओके, तर या दोन गोष्टीमध्ये टाकलं तर गैर खतरनाक काम होणार आहे. बरं, या दोन गोष्टीमध्ये टाकलं तर गैर खतरनाक काम होणार आहे कारण हप्ता तुमचा 100% थांबवला जाणार आहे इनॲक्टिव्ह किंवा पेंडिंगमध्ये जरी टाकलं तर. त्यामुळे मी तुम्हाला रोज मी तुम्हाला सांगत आहे, एवढं ओरडा करून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत KYC करा. बहिणींनो, पटापट KYC करा. तुमचा लाभ थांबायला नको पाहिजे, तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळायला पाहिजे. त्यामुळे मी एवढा प्रयत्न करून तुम्हाला एवढी माहिती देतो, एवढी माहिती गोळा करून सांगत असतो की तुम्ही KYC करा. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी काही नाही. हे तुमच्यासाठी आहे. तुमचा लाभ चालू पाहिजे. तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता पाहिजे, 3000 रुपये पाहिजे 2 महिन्याचे. हे तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला KYC पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे पटकन KYC करा बहिणींनो. बघा आता पुढे अपडेट. आता बघा, तुम्हाला 3000 रुपये वाटप 17वा आणि 18वा हप्त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. काही काळजी करू नका. पहिले ही माहिती समजून घ्या. मुख्यमंत्र्यांच्या 95,000 लाडक्या बहिणी संकटात. आता बहिणी म्हणतात देवाभाऊ आम्हाला न्याय द्या. हे बघा, 95,000 लाडक्या बहिणी आता संकटात आहेत. का संकटात आहेत त्याची माहिती आपण इथे आता समजून घेणार आहोत. हे बघा, या योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. सर्वेक्षण केलं जात आहे, पडताळणी केली जात आहे. कशामुळे केली जात आहे पडताळणी? कारण
त्या बहिणींना लाभ द्यायला पाहिजे की नाही, या गोष्टी पहिले चेक केल्या जात आहे. काही चुकीची माहिती तर दिलेली नाही, या सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत. हे बघा, कोण पात्र कोण अपात्र याची छाननी करण्यात येत आहे. यातील 8,000 बहिणी अपात्र असल्याचे पुढे आले आहे. बघा 8,000 आणि ही संख्या आहे, पैसे नाहीत. 8,000 तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सुरुवातीला 8,000 संदर्भात, तर हे 8,000 जे आहेत ना, हे हप्ताने किंवा पैसे नाहीत. हे 8,000 बहिणी अपात्र असल्याचं पुढे समोर आलेलं आहे. संख्या आहे ती 8,000. 8,000 ती संख्या आहे आणि 8,000 बहिणी अपात्र असल्याचे पुढे आले आहे. कशामुळे केलं या बहिणींना अपात्र हे जाणून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो, कारण तुमच्यासोबत पण असं होता कामा नये. त्यामुळे या गोष्टी समजून घेत चला. एवढी माहिती तुम्हाला कोणीच देत नाही, कोणीच देणार नाही. एवढी माहिती फक्त मी तुम्हाला देत असतो. छोटी असो मोठे असो, सर्व माहिती छानून मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बहिणींनो. तर बघा, आता 8,000 बहिणी अपात्र असल्याचे पुढे आलेले आहे. उर्वरित अर्जाची जी काही तपासणी ती सुरू आहे. ज्यांच्याकडे कार नसतानाही यादीत नाव आले, बघा 4 व्हीलर नाही, कार नसतानाही यादीत नाव आले, त्यांची माहिती राज्य शासनाकडे दिली जात आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांनी सांगितले. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत जी असणार आहे ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. बघा 31 डिसेंबरपर्यंत तर मुदतवाढ भेटलेलीच आहे केवायसी संदर्भात. केवायसीचा विषय सोडा आता, परंतु काय झालं होतं, सर्व पात्र असून देखील काही बहिणींना अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलं होतं. 8,000 बहिणींना अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलं होतं. परंतु आता बघा कशामुळे टाकण्यात आलं होतं, कार आहे म्हणून टाकण्यात आलं होतं. परंतु त्या बहिणींजवळ तर कार पण नाही, 4 व्हीलर 4 चाकी वाहन नाही, तर नसताना देखील यादीत नाव कसं काय आलं. त्यामुळे अशा बहिणींचं आता जे काही शासनाकडे माहिती दिली जात आहे आणि त्यांचा हप्ता आता सुरू करण्यात येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती. चला ही बातमी समजली, पुढील अपडेट समजून घ्या. तुम्हाला सर्व माहिती मुद्द्याने भेटणार आहे. 3,000 रुपये वाटप 17 व 18 हप्त्याबद्दल पण मी सांगतो. काही काळजी करू नका बहिणींनो, काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना इथे बसलेला, काहीच टेन्शन घेऊ नका. एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मी, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत लाभ मिळणाऱ्या अचानक अपात्र ठरवल्या गेलेल्या अनेक बहिणींनी महिला व बाल विकास विभागाकडे धाव घेतली आहे. आम्ही पात्र असतानाही आम्हाला योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. आमच्याकडे कार नाही असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुरावा मानेवाडा येथे राहणाऱ्या सुनीता आठवले यांनी दिला. माझी माहिती चुकीची नोंदवली गेली असल्याचे सुनीता यांचे म्हणणे आहे. अनिता मिश्र यांनीही प्रशासनाला पत्र पाठवून आपली व्यथा मांडली. माझ्याकडे तक्रार नाही, मी पडक्या घरात राहते आणि आपण तपासणी करू शकता असे अनिता यांनी पत्रात लिहिले. अश्विनी तितरमारे यांनीही परिवहन विभागाला पत्र जोडत आपली व्यथा मांडली. ओके, हे बघा, तर काय झालेलं आहे ते बहिणी फार टेन्शनमध्ये आलेल्या आहेत. काही बहिणींचा लाभ असा अचानकच बंद करून टाकला शासनाने, म्हणजे पडताळणी चुकीची झाली. काही बहिणींजवळ 4 चाकी वाहन नाही, 4 व्हीलर कार नाही, तरी पण त्यांना अपात्र यादीमध्ये त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. अशा बहिणींची आता माहिती शासनाकडे पाठवली जात आहे. काही बहिणींचं पडकं घर आहे, तरी पण त्यांचं नाव नोंदवण्यात आलं की यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त किंवा काही गोष्टीमुळे त्यांना देखील अपात्र करण्यात आलं होतं. त्यांची माहिती देखील आता शासनाकडे पत्रव्यवहारानुसार केली जात आहे. आणि 100% काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो, तुम्हाला न्याय मिळेल. ओके, शासन त्यावरती जे तुमचे हप्ते ते सुरू करणार आहे, काही टेन्शन नाही. पुढे बघा, आता पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत पैसे दिले जात नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालावधीतही महिलांना पैसे देणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. बघा, आता आचारसंहितेमध्ये हप्ता मिळत नाही हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु या निवडणुकांमध्ये हप्ता दिला जातो
किंवा दिला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे आता, आणि तो कधी मिळणार आहे चला त्याबद्दल अपडेट बघा. चला आता आपण समजून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. हे बघा, आचारसंहितेमध्ये हप्ता दिला जात नाही, परंतु इथे काय म्हटलेलं आहे की या संदर्भात प्राथमिक माहिती आलेली आहे. आता आपण समजून घेऊया या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट. हे बघा, प्राथमिक माहिती अशी समोर आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालावधीतही महिलांना पैसे देणार असल्याची माहिती. आता बघा, निवडणुका आधी पैसे मिळण्याची शक्यता. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 2 आणि 3 डिसेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुका होण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना महिना अखेरीस खुशखबर मिळू शकते. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. हे बघा काय म्हटलेलं आहे, 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे. तर वाटत होतं 4 डिसेंबर नंतर हप्ता येईल, आणि आता अपडेट असे आलेले आहे की निवडणूकच्या अगोदरच म्हणजे 2 डिसेंबरच्या अगोदरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी एंडिंगपर्यंत हप्ता जमा होईल. 1500 रुपये जमा होतात की 3000 रुपये जमा होतात हे सांगता येत नाही, परंतु जरी शासनाने जरी एक युक्ती शोधली असेल तर 17वा आणि 18वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये टाकला जाऊ शकतो. आता गॅरंटी का सांगत आहे मी, कारण निवडणूक आहे, त्यामुळे शासन 2 महिन्याचे एकत्र 17वा आणि 18वा हप्ता हा फॉर्म्युला पण यूज करू शकतो आणि 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये बहिणींनो येऊ शकतात. आलं लक्षात? 3000 रुपये देखील 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात, परंतु त्यामध्ये दम तर आहे. परंतु जरी नाही चाले 3000 तर मग 17वा हप्ता जर कुठे गेला नाही, 17वा हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये 1001% जमा होऊन जातील, काही टेन्शन नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो, जरी हप्ता नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत आला तर खूप बरं होईल. जरी नाहीच आला तर 4 डिसेंबर रोजी 100% येऊन जातील पैसे, काही टेन्शन नाही. ओके, तर ही होती ऑथेंटिक माहिती, खरी माहिती. तुम्हाला इतर यूट्यूब चॅनलवरती सांगितलं जातं की आज वाटप झाली, सुरुवात झाली. हा मी तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, परंतु तुम्ही या पुढील अपडेट बघायला पाहिजे, त्यामुळे मी तसं तुम्हाला सांगितलं. त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यामुळे तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस होता कामा नाही, कारण माहिती कामाची असते बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? तुम्हाला सर्वांना ते माहीतच आहे. आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देतो. एक प्रश्नांची उत्तरं नीटपणे समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ इथून कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. चला पहा आता सर्व माहिती. चला आता पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता 2 महत्त्वाचे निर्णय देखील लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आले आहेत. ते निर्णय पण आपण समजून घेणार आहोत. एक म्हणजे लाडक्या बहिणींना KYC साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बघा, KYC साठी मुदतवाढ बहिणींना देण्यात आलेली आहे. आणि दुसरा निर्णय म्हणजे महिलांना KYC करताना येणारी अडचण दूर करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे. आणि यामुळे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना ही KYC करता येणार आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट. 2 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि ते 2 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आहेत, एक मुदतवाढ आणि दुसरं KYC मध्ये बदल. म्हणजे ज्यांचे पती वडील हयात नाही त्यांना पण आता KYC करता येणार आहे. घटस्फोटित महिला असेल त्यांना देखील KYC करता येणार आहे. हा एकदम चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. तर या निर्णयाचं आपण सर्वजण स्वागत करूया, कारण भरपूर बहिणींना KYC करता येत नव्हते. आता ज्यांचे पती वडील हयात नाही त्यांना एक ऑप्शन तिथे मिळत आहे मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी. आणि ज्यांचे घटस्फोट झालेला आहे त्यांना घटस्फोट संबंधित कागदपत्र अपलोड करण्यास तिथे सांगितलं जात आहे. ओके, म्हणजे सर्वांची समस्या सुटली. आणि मी पहिलेपासूनच तुम्हाला सांगत होतो की येईल ऑप्शन, तिथे असा ऑप्शन येऊ शकतो, येणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यावरती काम चालू आहे असं मी तुम्हाला 100% सांगितलं होतं. अखेर त्या संदर्भात शासनापर्यंत आपली माहिती गेली आणि शासनाने तो निर्णय घेतला अखेर. ओके, 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा.
पुढे बघा, आता ज्या ज्या बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा, लाडक्या बहिणींनो प्रश्न विचारा. कारण आज जर या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओला जरी तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील. ओके, आता तुमचे प्रश्न लाडकी बहीण योजनेसंदर्भात असतील किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त पण असतील तर ते पण मांडा, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. हे बघा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा येते. सर माझी KYC झाली आहे तरी ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये पैसे आले नाही, कधी येणार आहे? 17वा 18वा हप्ता प्लीज सांगा सर. हे बघा, आता या बहिणीचं म्हणणं आहे की माझी KYC वगैरे सर्व सक्सेसफुली झालेलं आहे, मला 17वा आणि 18वा हप्ता आलेला नाही. हे बघा, 17वा आणि 18वा हप्ता आता कोणत्याही दिवशी म्हणजे अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, सांगता येत नाही. या 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होऊ शकतात आणि जर या 2 महिन्याचे 3000 रुपये नाही चाले तर मग 17वा हप्ता जो आहे 17वा हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये 100% येतील. मग जरी 3000 रुपये नाही आले तर चान्सेस आहेत की 3000 रुपये शासन देईल, परंतु बघू आता लवकरच आता ते समजणार आहे. आणि आता पटापट हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या 1-2 दिवसामध्ये आता सुरुवात होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? पुढील कमेंट बघा. चला, पुढील कमेंट तुम्ही बघू शकता. नोव्हेंबरचे पैसे आले नाही. हे बघा, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे नोव्हेंबरच्या शेवटी हप्ता येईल. जरी शेवटी नाही चाला तर 4 डिसेंबरपर्यंत हप्ता जमा होणार आहे बहिणींनो. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला आहे, धाराशिव जिल्ह्यात कधी येणार पैसे दादा? तर अजून हप्ता कोणालाच भेटलेला नाही. जवळपास या महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा 4 डिसेंबरपर्यंत सर्वांनी वाट बघावी. व्हेरी नाईस व्हिडिओ अँड इन्फॉर्मेशन सर, स्टार माहिती दिली सर, व्हेरी व्हिडिओ, धन्यवाद. तर असंच प्रेम राहू द्या आणि आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत राहा बहिणींनो. पुढे बघा, सांगली जिल्हा हप्ता कधी येणार? मला हप्त्याची खूप गरज आहे. हे बघा, हप्त्याची तर सर्वांनाच गरज आहे, तसं काही वाद नाही, परंतु शासनाने हप्ता टाकायला पाहिजे. टाकणार आहे, काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो. तुम्हाला सांगतात नाही 3000 रुपये पण दिले जाऊ शकतात निवडणूकमुळे, आणि जरी 3000 रुपये नाही चालले तर मग 1500 रुपये तर कुठे गेले नाही. 17वा हप्ता 2 जरी हप्ते आले तर 17वा आणि 18वा हप्ता तर 3000 रुपये येऊ शकतात. आणि त्याबद्दल 1-2 दिवसात आता कळणार आहे, डायरेक्ट हप्ता सुरू होणार आहे अशी माहिती मिळत आहे सूत्रांकडून. सर हमारी KYC नहीं हुई है तो क्या करें? आता KYC नाही झाली असेल, KYC नहीं हुई है तो KYC करो. वेबसाईट आहे ladikibhin.maharashtra.government.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC करून घ्या पटकन, कारण 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. राजश्री पंढरीनाथ भोईर, मी ठाणे जिल्ह्यातून बोलते, मला 16वा हप्ता मिळाला आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता पाठवा सर. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तुम्ही मोबाईलचे SMS चेक करत राहा, अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. ओके, अजून आले नाही पैसे मुंबई महाराष्ट्र, धन्यवाद दादा. तर अजून हप्ता आलेला नाही बहिणींनो, हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटी येऊ शकतो, जरी नाही चालला तर 4 डिसेंबरपर्यंत येणार आहे. ओके दादा, माझी KYC झाली आहे, अभिनंदन. ज्यांची KYC झालेलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढील प्रश्न आहे, सर मी माझा नंबर टाकला तर OTP आला आणि मिस्टरचा नंबर टाकला तर OTP नाही आला, पण KYC प्रक्रिया पूर्ण झाली असं दाखवत आहे, तर KYC झाली का सांगा. चला, याचं उत्तर पण देतो, काही टेन्शन घेऊ नका. आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. हे बघा, या बहिणीने विचारलेलं आहे की आता आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP येतो, बरोबर. तिथे त्यांचा OTP तर आला, त्यानंतर पतीचा आधार क्रमांक टाकायला ऑप्शन येतो, तिथे पतीचा आधार नंबर टाकला, त्यानंतर OTP सेंड केला तर OTP आलेला नसेल तर काय करा, एक काम करा. जर OTP आलेला नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही बघा काय करा, तुमचं पतीचं जे काही आहे
आधार कार्ड, ते आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करा. नंबर जो आहे तो लिंक करा, मोबाईल नंबर लिंक करा. ओके. आणि जरी डायरेक्टली KYC प्रक्रिया पूर्ण झाली दाखवत असेल, म्हणजे सक्सेसफुलीचं ऑप्शन येत असेल, अशी बघा तुम्हाला बहिणींनो, तुम्हाला अशी हिरवी पट्टीमध्ये ते बघा ग्रीन पट्टीमध्ये असं ऑप्शन आलेलं असेल आणि तिथे लिहिलं असेल की तुमची KYC सक्सेसफुली झाली. असं जरी तिथे लिहिलेलं असेल ना, तर मग काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमची KYC झाली आहे. ओके. त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. मग आता अशी हिरवी पट्टी जरी तुम्हाला आलेली असेल तर तुमची KYC पूर्ण झालेली आहे, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळेल. आणि जरी ती हिरवी पट्टी आलेली नसेल आणि सक्सेसफुली लिहिलेलं नसेल तर मग तुमची KYC बाकी आहे, ते परत तुम्ही ट्राय करा. ओके. पुढील प्रश्न आहे, वडील नाहीत तर KYC कशी करावी आणि लिंक पाठवा. हे बघा लिंक तुम्हाला मी ऑलरेडी पाठवलेली आहे आणि इथे पण तुम्हाला दिसत असेल, या लिंकवरती जाऊन तुम्ही KYC करू शकता, ladkiben.maharashtra.gov.in. आणि KYC जरी वडिलांची होत नसेल तर वडील नाहीत म्हणजे मृत्यू झालेला असेल वडिलांचा, तर मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करून तुम्ही KYC पूर्ण करू शकता बहिणींनो. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दादा मला 7 महिन्याचे पैसे मला मिळाले नाही. 7 महिन्यापासून जरी मिळाले नसेल तर तुम्ही अपात्र यादीमध्ये टाकले गेलेले असाल, किंवा जरी तुम्ही पात्र असाल मग तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, या 2 कारणामुळे तुमचा हप्ता थांबवला असेल. आलं लक्षात. 21 रुपये आले नाही कधी येणार नगर जिल्हा. 21 रुपये संदर्भात निर्णय झालेला नाही, आता सध्या तरी फक्त 1500 रुपयाचा हप्ताच मिळत आहे बहिणींनो. ओके.